नमस्कार मित्रांनो, 12वी नंतर तुम्हाला जर इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला CET देणं अनिवार्य आहे आणि 2025साठी MST CETचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला भरून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला CET सेल महा CET.org वर यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता इथे CET एक्झामिनेशन पोर्टल, या पोर्टलवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला न्यू यूजर म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन टाकून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम आणि जे तुम्ही 10वी-12वीच्या मार्कशीटवरती जसं आहे तसं तुम्हाला या ठिकाणी इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता लास्ट नेम जे आहे ते पण तुम्हाला SSC HSCच्या मार्कशीटवर जे आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला खाली ईमेल म्हणजे जो तुम्ही ईमेल वापरता तो ईमेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता इथे पासवर्ड तुम्हाला जो आहे तुमचं नाव @123 असा तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी जन्मतारीख तुमची सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख व्यवस्थितरित्या सिलेक्ट केल्यानंतर आपण सिलेक्ट करून घेऊ. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ईमेल व्हेरिफिकेशन म्हणजे तुमच्या ईमेलला एक मेसेज जाईल. तो तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. इथे असा तुम्हाला मेसेज आलेला असेल तुमच्या ईमेलवर. व्हेरीफाय ईमेल या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ईमेल या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स जे आहेत तुमचे इथे भरायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचं फादर्स नेम, फर्स्ट नेम ओनली म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव फक्त तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या आईचंच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तुमची कॅटेगरी जेंडर मेल फिमेल टाकून घ्या आणि तुमचं रिलिजन हिंदू मुस्लिम जे काही असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे. आपण हिंदू सिलेक्ट केलेलं आहे. रिजियन म्हणजे रुरल अर्बन म्हणजे तुम्ही शहरी भागात राहता का ग्रामीण भागात राहता, तर आपण इथे रुरल करणार आहे. रुरल म्हणजे ग्रामीण भाग. त्यानंतर तुमची मदर टंग म्हणजे मातृभाषा तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. मातृभाषा तुम्ही मराठी सिलेक्ट करा. मराठी सिलेक्ट केल्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन ती ॲटोमॅटिक आलेली आहे. आणि तुमचं इन्कम म्हणजे तुम्हाला वर्षात किती इन्कम होतं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आपण इथे इन्कम टाकणार आहोत. इन्कम टाकल्यानंतर आपल्याला मॅरिड स्टेटस म्हणजे मॅरिड आहात का अनमॅरिड आहात, या ठिकाणी अनमॅरिड आपण सिलेक्ट केलेलं आहे. आणि ॲड्रेस लाईनमध्ये परमनंट ॲड्रेस जो आहे तुमचा इथे तुम्हाला टाकायचा आहे. तुमचं स्टेट इथे तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये राहता ते स्टेट, तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा बुलढाणा म्हणजे तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं तालुका या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि पिनकोड व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर STD कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ॲड्रेस फॉर करस्पॉन्ड्स म्हणजे सेम ॲज परमनंट म्हणजे सारखाच तुमचा वरचा आणि खालचा ॲड्रेस असेल तर या बटनावर टिक करू शकता. आपण केलेलं आहे. आणि सेव्ह चेंजेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर ऑदर डिटेल म्हणजे आर यू डोमसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये रहिवासी आहात का, यस करायचं आहे. त्यानंतर मिनॉरिटी डिटेल्समध्ये तुम्हाला सिलेक्ट मिनॉरिटी यस नो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. आणि हिंदू आणि तुमचे ते सिलेक्ट मिनिस्ट्री स्टेटसमध्ये गुजराती जे काही असेल, तुम्ही बाहेरच्या राज्यात असेल तर यस करायचं आहे, नो करायचं आहे. त्यानंतर आर यू पर्सनली डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही अपंग आहात का असाल तर यस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट SSC इक्विपमेंट तुम्ही पासिंग इयर म्हणजे तुम्ही 10वी-12वी डिप्लोमा तुमचा कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेला आहात तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्या मार्कशीटवर जो काही पासिंग इयर असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर SSC इक्विपमेंट टोटल पर्सेंटेज म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटेज मिळालेले आहे तुमच्या मार्कशीटवर बघून तुम्हाला इथे पर्सेंटेज टाकायचे आहे. आणि त्यानंतर तुमचं जे बोर्ड आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट SSC स्कूल म्हणजे तुमचं स्कूल हे महाराष्ट्रामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये टाकायचं आहे. आणि आर यू ॲपियर्ड म्हणजे तुम्ही यावर्षी 12वीत आहात का, 12वीत असाल तर यस करा, नसाल तर तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. आपण इथे यसच करणार आहोत. नो केल्यानंतर नो करायचं नाही आहे आपल्याला म्हणजे आपण 12वीत असाल सध्या तर यस करा, नसाल तर नो करून तुम्ही तुमची डिटेल्स इथे तुमचं पासिंग इयर तुम्ही कधी 12वी पास झालात या ठिकाणी इथे माहिती टाकून घ्यायची आहे. आपण यस करणार आहोत. सेव्ह चेंजेसवर क्लिक केल्यानंतर
आपल्यासमोर असा डाटा अपलोड सक्सेसफुली, म्हणजे आपला जो डाटा आपण भरलेला आहे तो अपलोड झालेला आहे. आता आपल्याला CET रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्टर नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर इथे बघू शकता खूप साऱ्या इथे CETच्या झालेल्या आहेत. तर आपल्याला MST CET 2025 म्हणजे रजिस्टर नाव या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला वाचून घ्यायचे आहे आणि आय ॲक्सेप्ट अँड आय प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता आपण जी पहिल्यांदा जी माहिती भरली होती, उमेदवाराचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, लिंग, वैवाहिक स्थिती, जन्मतारीख, ही सर्व माहिती आपली इथे आलेली आहे. धर्म, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, हे सर्व माहिती इथे आलेली आहे. आणि आपल्याला हा कॅप्चा कोड टाकून घेऊन सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर OTP येईल आणि प्रोसीड केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर हा मिळालेला आहे. हा ॲप्लिकेशन नंबरचा फोटो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता आपल्याला या 9च्या 9 स्टेप इथे भरायच्या आहेत. आता पहिली स्टेप आपण भरलेली आहे. दुसरी स्टेपमध्ये डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल्स इनकम्प्लीट दाखवत आहे. तर इनकम्प्लीट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का असाल तर येस करा. येस आपला आधीच झालेला आहे. आता आपला जात निवडायचा आहे आपल्याला. आपली कास्ट जी आहे ती इथे बघू शकता SC NT OBC ओपन आपण सिलेक्ट केल्यानंतर आपण EWS सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का असेल तर येस करा, नसेल तर नो करा. येस आपण केलेलं आहे. इथे ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. आता जातीचं नाव प्रविष्ट करा, म्हणजे आपली जी जात आहे तिचं नाव टाकायचं आहे आणि EWS सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. इथे आपण बघू शकता इथे आपण ओपन ही जात निवडलेली आहे. आता इथे जातीचं नाव प्रविष्ट करा, म्हणजे आता आपण इथे OBC, जर तुमची जात OBC असेल तर OBC सिलेक्ट करून ही तुम्ही अशी व्यवस्थितरित्या जी खाली दिलेली माहिती आहे ती इथे भरू शकता. आणि कास्ट सर्टिफिकेट नंबर हे अशी सर्व तुम्हाला इथे माहिती भरून घ्यायची आहे. तर जात प्रमाणपत्र पावती क्रमांक म्हणजे आपल्या जाती व कागदावर जो प्रमाणपत्र क्रमांक आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण आता ओपन सिलेक्ट करू. ओपन सिलेक्ट केल्यानंतर आता आपण EWS सर्टिफिकेट आहे आपल्याकडं, तर आपण आता इथे येस करणार आहोत. येस केल्यानंतर इथे ओके करायचं आहे आणि जातीचे नाव प्रविष्ट करा असं आपल्याला ऑप्शन येत आहे. तर आपली जात जी आहे मराठा आपण येथे सिलेक्ट करणार आहोत. आपण दिव्यांग व्यक्ती आहात का हे आपण पाठीमागच्या फॉर्ममध्येच भरलेलं होतं. आणि डू यू बोन हे पण आपण आता पाठीमागे भरलं होतं. तुम्ही अनाथ आहात का, अनाथ असाल तर येस करा आणि अनाथ नसाल तर नो करू शकता. आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं आता दुसऱ्या स्टेपवर आपण आलेलो आहे, म्हणजे आपण 10वी उत्तीर्ण हे पण फॉर्म आपण मागे भरलेला आहे. परत आपलं सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट ऑफ MST CET 2025 म्हणजे PCB आणि PCM. तर आपण इथे PCM असाल तर तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये पेपर द्यायचा आहे, आपण बोथ PCM अँड PCB केलेला आहे. आणि आपल्याला त्यानंतर आपल्या पेपरची लँग्वेज इथे सिलेक्ट करायची आहे. आपण इंग्लिश ही लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे. आता आपल्याला आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण पेपर देणार आहोत हे जिल्हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या गावापासून जो जिल्हा तुम्हाला जवळ वाटत असेल ते सेंटर तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सेंटर निवडलेले आहेत. सेंटर निवडल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं एक इंटरफेस ओपन होईल. आता आपल्याला सिलेक्ट अपलोड टाईप यामध्ये सिलेक्ट करायचं आहे फोटोग्राफ. फोटोग्राफमध्ये इथे बघू शकता माहिती आलेली आहेत. आपण 50 MB KB असं फोटो ही माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला फोटोग्राफवरती क्लिक केल्यानंतर येस आय ॲग्री या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे आपल्याला ओपन या बटनावर क्लिक करून अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला फोटोग्राफ इथे आलेला आहे. आता सिग्नेचरमध्ये आपल्याला फाईलमध्ये ओपन करायचं आहे आणि अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला छायाचित्र आणि सिग्नेचर इथे अपलोड झालेलं आहे. आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला यापैकी पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट यापैकी आपल्याला एक डॉक्युमेंट टाकायचं आहे. आपण आधार कार्ड अपलोड करणार आहोत. आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आपल्याला परत एकदा आपल्या फाईलमध्ये येऊन इथे अशा प्रकारे सेव्ह
अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. इथे तुम्ही PDF JPG 500 KB आपल्याला हे आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी संपूर्ण जी माहिती आहे ती आपण भरलेली आलेली आहे आणि आपला फॉर्म हा आता इथे व्यवस्थितरित्या भरायचा आहे. प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे यस करून आपल्याला जी आपली फी आहे ती तुम्ही बघू शकता. ॲप्लिकेशन फी 2000. आपली कॅटेगरी आपण जनरल टाकल्यामुळे आपल्याला हे 2000 इतकी फी आपल्याला पे करायची आहे. प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली पेमेंट सक्सेसफुल होईल. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.